सकाळ माध्यम समूह आयोजित सर्व जल अभियानामध्ये एक महत्त्वाचा दुवा असणार आहे तो म्हणजे नवीन पिढी आणि या नवीन पिढीपर्यंत हे अभियान पोहोचवण्यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापक संघसुद्धा एकवटलेला आहे। पुण्यातला या संघातले काही सदस्य आता आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात की या उपक्रमामध्ये कशा पद्धतीने ते सहभागी होतील, आपापल्या पातळीवर कशा पद्धतीने या उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न करतील। सर काय सांगाल या उपक्रमाबद्दल, बेसिकली तुम्हाला काय वाटतं आणि विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचा एक विडा तुम्ही उचललेला आहे त्याच्याबद्दल काय वाटतं? मला असं वाटतं की सकाळ उद्योग समूहाने हा जो प्रश्न जो उपस्थित केलेला आहे ह्या संदर्भामध्ये संपूर्ण पुणे शहरात नाही तर महाराष्ट्रामध्ये याचं विविध माध्यमातून कौतुक होत आहे। ह्या उपक्रमामध्ये शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा समावेश झाला पाहिजे असं माझं मत आहे। पाणी बचतीचं महत्त्व हे संपूर्ण समाजापर्यंत पोचलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांमार्फतच ते घरोघरामध्ये या संदर्भाचं महत्त्व पटवून देतील असं मला वाटतं। आणि या उपक्रमामध्ये सर्व शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतील। या संदर्भामध्ये काही घोषवाक्य आम्ही तयार करू आणि ते संपूर्ण संदेश जनतेपर्यंत पोहोचवू। तुम्ही विद्यार्थ्यांना कसं कन्व्हिन्स करणार आहात हा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी? माझ्या शाळेमध्ये सगळे प्राथमिक शाळेची मुलं म्हणजे लहानच आहेत आणि मोठ्यांपेक्षा लहानांमध्ये हे गुण जास्त पटकन म्हणजे आत्मसात होतात। हा विचार डोळ्यापुढे ठेवून आम्ही खरं तर याच्यामध्ये आणि हा उपक्रम खूप अगदी सकाळने छान असा आयोजित केलेला आहे। शाळामधून जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांमार्फत पाणी बचतीचे महत्त्व सांगून त्या संदर्भात काही स्पर्धा आयोजित करून मुलांना पाणी बचतीची सवय लावली पाहिजे आणि तेच पाणी बचतीचं महत्त्व मुलांनी पालकांना सांगावं असं अपेक्षित आहे। त्या दृष्टीने हा उपक्रम चांगला आहे आणि आम्ही शाळामार्फत आमच्या शाळेमधून हा उपक्रम राबवू शकतो। सकाळच्या या उपक्रमाशी आमची टोटल महाराष्ट्र राज्य इंग्लिश मीडियम संघटना ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आमच्या ज्या काही संस्था आहेत, शाळा आहेत त्या सहभागी होतील आणि इथून पुढं कुठल्याही प्रकारची मदत लागत असेल या आमच्या संघटनेच्या जवळपास 650 शाळा आहेत त्या शाळांच्या मार्फत आम्ही मदत करू। या होत्या शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटना। आपण पाहतो या संघटनांचा सुद्धा या उपक्रमाला प्रतिसाद आहे। कुठेतरी विद्यार्थ्यांपर्यंत आणि पर्यायानं घरापर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न जे आहेत हे सगळेजण करणार आहेत। गणेशोत्सव येऊ घातलेला आहे, नवरात्र येऊ घातलेला आणि याच सगळ्यामध्ये कुठेतरी मुलांना हा संदेश देण्याचं काम हे सारे जण करणार आहेत। कॅमेरामन किरण काजळेसह स्नेहा कांबळे, साम TV, पुणे।